आपण आज दिव्यागरला जाणार आहोत आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत. तर आपले सगळे मेंबर्स जमलेले आहेत. आता बघू शकता श्वेता वहिनी, ऋतुजा, कोमल, सोनू, भाई हे सगळे निघालेले आहेत ट्रिपला. सगळे एक्सायटेड आहेत. तर बघूया, आपल्याला 4 वाजलेले आहेत आता. तर आम्ही निघतोय. चला, आपली गाडी निघालेली आहे. आता आपले सगळे आता गाडीमध्ये हे. चला सगळ्यांनी बसून घ्या गाडीत पटापट. ऊन खूप आहे पण आपल्या जाईपर्यंत आता होईल संध्याकाळ. स्टार्ट झालेले आता दिव्यागरसाठी. ते आपला भाई आता ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे. भाई ड्रायव्हिंग सीटवरती असलं पण आपल्याला चिंता नसते. तर एकदम आपला सेफली आता पोचवेल. आणि आपले सगळे पार्टी पब्लिक आपली श्वेता वहिनी, आपली प्राश्वी, माई आणि आपली न्यू मेंबर माझी बायको कोमल आणि या सगळ्यांची वहिनी. आता आम्ही गोरेगाव मार्केटमधून चाललोय आतून. तर हा आहे आपला गोरेगाव सिवर्धन रोड. इकडे या साईडला गोरेगाव पाटीगला, या साईडला आपला सिवर्धन मसाळा. आणि याच रोडने आपल्याला दिव्यागरला जाता येतं. आणि इकडे आपली आता ब्रिज लागेल गोरेगावचा, तो जोडतो आंबेत वगैरे या गावांना. तुम्ही जर मुंबईवरनं येत असाल तर तुम्हाला 2 रूट आहेत. एक माणगाववरनं एक आहे आणि एक लोणेरे फाटावरनं आहे. माणगाववरनं आलात की तुम्हाला एक पहिला साई मार्गे मोरमार्गे करून तुम्ही डायरेक्ट मसाळ्यातनं डायरेक्ट असं दिव्यागरला जाऊ शकता. आणि दुसरा रूट आहे तो लोणेरे मार्गे, लोणेरे राईट. हा ब्रिज आपला गोरेगावचा. आता आपण पोहोचलोत मसाळा फाटावरती. आता हा सरळ जातोय तो मसाळ्यामध्ये आणि हा इकडनं आला तो माणगाववरून साई मार्गे डायरेक्ट आपला सिवर्धन मसाळा या ठिकाणी जातो हा रोड. आणि हा दुसरा आम्ही इकडनं आलो तो गोरेगाव मार्गे. तर आता आपण मसाळ्यामध्ये एंटर करतोय. तर आपल्याला डायरेक्ट मसाळ्यामध्ये नाही जायचं आहे, आपल्याला बायपासने जायचं आहे. कारण की मसाळ्यामध्ये आता संध्याकाळी बाजारपेठ असल्यामुळे ट्रॅफिक खूप असतं. त्यासाठी बायपास त्यांनी काढलेलं आहे नवीन. आता त्या बायपासने तुम्हाला डायरेक्ट सिवर्धनला पण जाऊ शकता. आणि मधून फाटा फुटला आहे दिव्यागरसाठी. तर आपण तिकडनं जाणार आहोत आता. इथे एक पेट्रोल पंप पण लागेल तुम्हाला. आता हा फाटा सुटला ती इंडियन ऑइलचा. आणि पुढे गेलात की मस्टाळा. पेट्रोल आहे ना? पेट्रोल. आता आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे. तर आता आपण चाललोय परत आपल्या प्रवासाला स्टार्ट करत आहोत. तर इथे तुम्ही गेला मसळा सिटीमध्ये. आणि हा बायपास. तर आता आपण बायपासने जाऊ. आता इकडे राईटला गेला मसळा आणि हा लेफ्ट गेला दिव्यागर. हा ट्रक चाललाय तिकडे मसळा आणि हे दिव्यागर साईडला जायला रोड. पहिले हा एकच रोड होता. आता हे बायपासमुळे हा नवीन रोड झालेला आहे.
हा बोरली पंचगंगा जायला रस्ता आहे हा. म्हणजेच आपल्या दिव्यागरला जायला. आणि पाटी गेला तो रस्ता दिघी पोल. ते काहीतरी पाने वगैरे गाडीचे. तर आम्ही दिव्यागर मध्ये एंटर केलेलं आहे. तर आता बघू शकता इथे सगळ्या माड्या वगैरे, वाड्या, हे नारळाचे झाड, सुपारीची झाडं. बीच साईड आलात की हे सगळं सुरुवात होते याची. मला लगेच समजतं की मग आपण बीचच्या शेजारी आलेलो आहोत. आपण केलं एंटर दिव्यागर मध्ये. कुठे जायचं असं. पडदे बिडदे इकडे चालू इकडूनच आलेलो ना आपण. नाही सॉरी, राणीबंधू आणि बापट. इथे तुम्हाला स्टे साठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि खानावर तर खूप सारे आहेत, व्हेज नॉन व्हेज. तुम्ही कोणी व्हेजवाले असतील तर व्हेजवाल्यांची पण इथे सोय होऊन जाईल. त्या पुढून आलो असतो बोरलीकडून तर आपल्याला सुवर्ण गणेश मंदिर लागतं. ते आपण जाताना तिकडे जाऊच आपण. आता आपल्याला बीच जवळ आलेलं आहे एकदम. तर आता आम्ही आलेलो तिथे दिव्यागर बीचला. नाही हे करतोय तर पोचलेलो इथे. ते सगळे आपली पब्लिक. आपण आलो एकदम दुसऱ्या रोडनी, पण मेन रोड आहे तो तिकडनं आहे, दुसऱ्या साईडनी. प्राश्वी ही बघा आमची प्राश्वी आता बीच वरती खेळणार आहे मस्तपैकी. एंट्री बीच वरती पोहोचलेलो आहोत. बीच वरती वारा खूप असल्यामुळे व्हिडिओमध्ये काहीच आवाज येत नव्हता. त्याच्यामुळे इथे व्हॉइस ओव्हर ऍड करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे थोडं ऍडजस्ट करा आणि आमच्या सोबत कंटिन्यू राहा पुढे व्हिडिओमध्ये. राईड्स वगैरे डबा, परत त्या अशा बाईक्स येतात त्या त्यांच्या राईड्स आहेत तिथे अवेलेबल. स्पीड बोट वगैरे इकडे आहेत, बनाना राईड. सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर इथे आलेलो. तर इथे पहिले सोन्याचा गणपती होता, पण तो काही चोरांनी तो पळवला होता. पण आता परत त्याची पुनर्स्थापना केलेली आहे. आता आपण बघूया आतमध्ये जाऊन. आता असं बाहेरून असा व्ह्यू आहे मंदिराचा. या साईडला बीच.
या साईडला बीच आहे आणि या साईडला आपण एक्झिट करतो श्रीवर्धनला जायला, परत कुठे मासाळा वगैरे जायला. तर आता बघूया आपण जाऊन आतमध्ये कसं काय आहे. तर आम्ही राणेबंधू खानावळमध्ये आलो. तर आता असं एक फिश टँक आहे मस्तपैकी. राशी त्याला एन्जॉय करते एकदम. आणि हा आहे इथला मेनू कार्ड. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता किती काय असेल प्राईस. काय ऑर्डर करतो. तर आपल्या सगळ्या प्लेट रेडी झालेल्या आहेत. तर ही आहे पापलेट थाळी माझी, भाईची पापलेट थाळी, बहिणींची सुरमई थाळी, कोमलची चिकन थाळी, सिद्धेची प्रॉन्स, माईची सुरमई थाळी. सगळे ताट सजलेले आहेत आणि सगळे आता रेडी झालेले आहेत खायला. सांगा कशी टेस्ट आहे. लिंबू वगैरे मस्त पिळा. हा हा लिंबू पिळा. स्लो मोशन टाकशील. मस्त आहे. खा वहिनी, सांगा टेस्ट कशी आहे. मस्त आहे ना. चला आता आपण खाऊन बघूया कशी आहे टेस्ट. तर अशा प्रकारे आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आपण परतीच्या प्रवासाने निघूयात आपल्या घरी. तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करत. तर पुढे कंटिन्यू राहा आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. चला शुभरात्री. बाय बाय बोल. बाय बाय. चला बाय बाय. बाय बाय. इकडे इकडे बाय. बाय बाय. असं